बाबा आम्ही लहान असताना. चला विधानच्या बर्थडेला या. कुलस्वामिनी आहे. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल. मी श्वेता खरोटे तळेगावकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोमेंट्स विथ श्वेता. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आज काय विशेष, चला बघूया. आज आम्ही आमच्या दोन्ही कुलदेवींना जाणार आहोत, म्हणजे सासरची आणि माहेरची कुलदेवी. आणि अगोदर आलो आहोत श्री मनोदेवी माता मंदिर, जी माझी सासरची कुलदेवी आहे. आणि आम्ही मंदिरात येऊन गेलेलो आहोत. अच्छा, आम्ही सगळे वर्षातून एकदा तरी कुलस्वामिनीच्या दर्शनाला नक्की जातो, सासरी आणि माहेरी सुद्धा ना. हे बघ हनुमान बाप्पा, तू म्हणजे हनुमान. हनुमानचं पिल्लू, गुड बॉय. थांब. तो तुम्हाला म्हणतो या इथे नमस्कार करा. आणि ही आमची मनोदेवी है ना विदू. चला आता आपण देवीची ओटी वगैरे भरूया. आणि ही आहे आमची मनोदेवी, आमची कुलस्वामिनी आहे. श्री मनोदेवी माता मंदिर हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेलं एक जागृत शक्तिपीठ आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर अडगाव गावाजवळ असून डोंगराच्या कुशीत आणि एका सुंदर धबधब्याच्या समोर स्थित आहे, जिथे अनेक कुटुंबांची ही कुलदेवी आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. चला विधान, आता आपल्याला दुसऱ्या देवी आईला जायचं ना. आता माझ्या माहेरच्या कुलदेवीला आपण आलो आहोत, विंध्यवासिनी मातेला आपण आलो आहोत. तर चला दर्शन करूया. आज त्यानिमित्ताने तुमचं सुद्धा सगळ्यांचं दर्शन होणार आहे देवीचं. तर चला बघूया विंध्यवासिनी मंदिर कसं आहे दिंडोरीचं. विंध्यवासिनी देवी मंदिर संस्थान. आणि आता विंध्यवासिनी आईचा आपण आशीर्वाद घेणार आहोत. चला. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात विंध्यवासिनी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. या देवीचे मूळ स्थान उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या काठावरील मिर्झापूर पासून जवळ असलेल्या विंध्याचल पर्वतावर आहे. विंध्याचल पर्वतावरील देवीचे स्थान हे पूर्ण पीठ, तर दिंडोरी येथील स्थान हे अर्धपीठ मानले जाते. दिंडोरी येथील देवीचे स्थान 350 ते 400 वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते. भाविकांच्या हाकेला धावून जाणारी व नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे. दिंडोरीतील विंध्यवासिनी देवी ही येथील सोनार, तेली, ब्राह्मण, माळी, न्हावी आदी कुळांचे कुलदैवत आहे. तसेच दिंडोरीचे ग्रामदैवत म्हणूनही हे स्थान ओळखले जाते. दिंडोरीपासून जवळच एक छोट्या टेकडीवर हे मंदिर आहे. पूर्वी लहान असलेल्या या मंदिराचा 1997 मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. त्यासोबतच ट्रस्टतर्फे मंदिराच्या परिसरात 25 वर्षांपूर्वी हजारो झाडे लावण्यात आली होती. ही आता मोठी झाल्यामुळे येथे गर्द व नराई पाहायला मिळते. आता आम्ही ऋषूच्या मामा मामींकडे आलो आहोत. नमस्कार. नमस्कार केला. आता मी सगळ्यांची ओळख करून देतो. ओके. हा, हे कोण आहे? हा हा, या आमच्या हा हा. अरे वा, अरे वा. आणि हा तुझं नाव? आता माझ्या मामा मामींकडे आम्ही आलेलो आहोत. विदू, तू आता इंट्रोड्यूस करून दे सगळ्यांना. कोण आहे सांग? ही माझी आई आजी आहे आणि ही मम्मी आजी आणि आपण जी आजी आणि बाबा आणि हे आजी मामा. अरे नो, गुड, व्हेरी गुड. ओहो विधान,
तुझा तर आराम सुरू झाला, किती छान. आणि मामा आबा त्याला छान मंदिरात घेऊन आले. मस्त सप्तशृंगीचं खूप सुंदर मंदिर आहे. इकडे महादेवाचं आहे. अरे वा विधान, शंभू बाप्पाच्या मंदिरात आलास. नमस्कार करा. अरे बापरे, बोले सप्तशृंगी माते की जय. अरे वा, विधान मंदिरात आला. उंदीर मामा किती छान आहे, बघितलास का. नमस्कार करा. अरे वा. हाय विधान, हाय. गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग. हे काय चाललंय? आता माझा बर्थडे केक. बर्थडे सेलिब्रेट करणार. हो. वाव. आणि कोणी आणला केक तुझ्यासाठी? केक माझ्यासाठी छोटू मामाने आणला. छोटू मामाने आणला. वाव. मग आता तुझा आज पण बर्थडे सेलिब्रेशन. हो. लेट्स स्टार्ट. ओके. चला विधानच्या बर्थडेला या सगळ्यांनी. हॅपी बर्थडे टू यू डिअर विधान. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे बेबी. थँक्यू. विधू काय चाललंय? मी पोळपाटवर लाटतोय. हा, हो. तू काय लाटतोय? पुरी की पोळी? पोळी. पोळी. वा छान. आई रोज पोळ्या करायची किचन मध्ये, तर विधान मागायचा की आईजी मला पण लाटायची पोळी. तर विधानला मोठं पोळपाट लाटणं नको म्हणून आई खास त्याच्यासाठी छोटस पोळपाट लाटणं घेऊन आली, नाही का विधान? आई आजीने किती छान आणलं विधूसाठी. मस्त. मग मज्जा येते विधूला. तुला आवडलं विदू? मग आता आई आजी सारखं तू पण पोळी बनवणार. हो. मस्त. आणि ती सुद्धा पोळी मी गॅसवर असं टम फुगवेल. तंबा फुगवणार पोळी. हो. वा छान. ऑल दी बेस्ट. थँक्यू. मास्टर शेफ विधान. हाय विधान, गुड इव्हिनिंग. कुठे आलास? आता मी बोटिंग करायला आलो. वाव, आज तू बोटिंग करणार. आज इकडे छान गंगा आरती सुरू आहे एक साइडला, आणि दुसऱ्या साइडला मी बोटिंगचा मस्त आनंद घेणार आहोत. अरे वा. बाबा आम्ही लहान असताना याच्यात बसायचो ना. अरे वा, अरे वा. खुश? विधानला आवडलं? गुड. व्हॉट इज दिस? हे बाबांनी माझ्यासाठी आणला. वाव, ते किती छान सेट केलंय रे. आणि हे बघ, आणि हे बघ, आणि हे काय? भारी रे. आवडलं का तुला? आवडलं. हे दुग्धादाला जसं घेतलं होतं ना, तसं बाबांनी घेतलं मला. तुझ्यासाठी पण? हो. किती गोड रे. एकदम प्रेमाने घेतलं. वाव, ते बघ बाबा सेट करताय कसलं. हॅलो. वाव, ट्रेन आहे का रे? ट्रेन बनवतोय आम्ही. आणि त्याच्यावर बघ ना, हे पिल्लू पण आहेत. स्विंग आणि सिसॉवर आहे का रे बाबू? मीच बसवले ते. किती मज्जा येते का आबांना आणि तुला हे सेट करायला? हो. माझ्या बाळाला दूध देतं. बाबांना कसं वाटतंय नातवासोबत खेळून? मस्त. त्याच्यासोबत Enjoy. लहान होऊन गेले. एन्जॉय एन्जॉय. बाबांना पण मजा वाटते ऍक्च्युली. बाबा थकून येतात, आता इच्छा नसते, पण विधानला बघितलं की त्यांचं सगळं थकवा पळून जात. बंद करा, बंद करा, बंद करा. किती छान रे विधू. Boy. तू थँक्यू म्हणालास का बाबांना? झालं ना? आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.